नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. आपल्या चॅनलवर डेली आपण काहीतरी नवीन अपडेट असेल, वॅकन्सी असेल ते आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो. जर अशी काही डेली अपडेट जर आली नसेल तर जे काही दुसरी शॉर्ट माहिती वगैरे असेल तर ती माहिती आपण इन्स्टावर पोस्ट करत असतो मित्रांनो. कारण प्रत्येक माहितीचा व्हिडिओ बनवू शकत नाही आपण. शॉर्ट वगैरे काय असेल तर ते इंस्टाग्रामवर पोस्ट केला जातो. तर पहा, खूप महत्त्वाचा अपडेट आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहे आर आर बीचा हा खूप इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे. तर पहा, ऑलरेडी 2025मध्ये एक एक्झाम झालेली आर आर बीची. दुसऱ्या एक्झामचा आत्ता जे आहे प्रोव्हिजनल ॲक्सेप्टेड, त्यानंतर रिजेक्टेड हे जे आहे ते आत्ताच पाहिलेलं आहे आपण काही दिवसापूर्वीच. ते पण आत्ता मी पोस्ट टाकल्या होता. तर त्यानंतर आता 2026चा भरती संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा हा अपडेट असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि पूर्ण जर पाहिला तर नक्कीच तुम्हाला यामध्ये सर्व माहिती जी आहे भेटून जाईल या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, यामध्ये सुरुवातीला जे आहे बोर्ड दिलेला आहे भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे रेल्वे बोर्ड, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ज्यामध्ये तारीख दिलेली आहे 5/12/2025. ठीक आहे, म्हणजे एक 7-8 दिवसापूर्वीचा हा अपडेट आहे. तर पहा, कोणाला काढलेला आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनी, तर ऑल झोनल रेल्वेज अँड प्रोडक्शन युनिट्स. रेल्वेचे काही प्रोडक्शन युनिट्स पण आहेत ज्यामध्ये जसं की बुगी वगैरे हे प्रोडक्शन होतात. त्यानंतर द चेअरपर्सन्स ऑल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. ठीक आहे, तर इंडियामध्ये प्रत्येक झोन वाईज रेल्वेचं काम चालतं. जसं नॉर्थ रेल्वे, साऊथ रेल्वे, सेंट्रल रेल्वे, ईस्ट रेल्वे हे सर्व झोन्स आहेत. तर ही भरती पण झोननुसारच होती. प्रत्येक झोननुसार ही भरती असते. तर पहा, या ठिकाणी काय सांगितलंय, सब्जेक्ट ॲन्युअल कॅलेंडर फॉर आर आर बी रिक्रुटमेंट फॉर द इयर ऑफ 2026 अँड नॉमिनेशन ऑफ नोडल आर आर बीज. तर पहा, आर आर बीचं 2026चं कॅलेंडर रिलीज झालेलं आहे. तर कॅलेंडर रिलीज झालं आहे, यामध्ये मेडिकलची जी आहे ती पण यामध्ये वॅकन्सी असणार आहे. तर पहा, एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आर आर बी खूप चांगली जॉब आहे जी की नर्सिंग प्रोफेशनसाठी खूप उत्तम जॉब असणार आहे. यामध्ये सेंट्रल पे आहे खूप चांगला. यामध्ये सॅलरी भेटतो 1,00,000 जवळपास तुमचं या ठिकाणी सॅलरी जातं, सर्व भत्ते वगैरे ॲड झाल्यानंतर यामध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी एक माहिती देतो. तर पहा, माहिती अशी असणार आहे की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते आणि कॉल येत होते की सर, DMARची भरती जर येणार आहे, तर भरती जर येत असेल वॅकन्सी, तर त्यासाठी सर्वात चांगले क्लासेस कोणते असतील महाराष्ट्रामध्ये. तर पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वात बेस्ट क्लासेस जे असणार आहेत तुमच्यासाठी सक्सेस करिअर अकॅडमीचे क्लासेस आहेत. खूप चांगले क्लासेस आहेत. यामध्ये जे आहेत जसं की DMARमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पोर्शन असतं, तशाच प्रकारे यामध्ये जे आहे टेक्निकलसाठी नर्सिंगचे एक्सपर्ट असतात ट्यूटर, आणि नॉन टेक्निकलसाठी त्या सब्जेक्टचे एक्सपर्ट जे आहेत यामध्ये शिकवले जातात. तर खूप कमी फीस आहे याची, खूप कमी फीस आहे, जवळपास 2,500 रुपयेच तुम्हाला ही फीस आहे. ज्यामध्ये तुम्हाला आगामी परिचारिकाचे स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. PDF नोट्स तुम्हाला दिले जातात, लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स घेतले जातात, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून आणि शिकवले जातात व्यवस्थित. आणि वीकली टेस्ट पण होती, जेणेकरून तुम्ही वीकमध्ये किती शिकलात आणि किती तुम्हाला मार्क पडते या सर्व गोष्टी तुम्हाला समजून येतील. तर पहा, हे मी तुम्हाला का सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कारण एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे. 2026 नंतर ऑलरेडी जे आहे MPSC एक्झाम घेणार आहे म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे. जर MPSC एक्झाम घेईल तर तुम्हाला माहिती आहे MPSCचं लेवल काय असतं, हार्ड किती टफ एक्झाम असतात. TCS सध्या घ्यायला लागलं आहे, तर तुम्हाला एक एक्झाम TCSची असणार आहे. तर तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी असणार आहे. TCSमध्ये जर तुमची ही एक्झाम झाली आणि तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत ॲज कम्पेअर टू MPSC. कारण MPSC काय करेल, त्यांच्या लेवलचे क्वेश्चन काढेल, त्यांच्या लेवलचा पॅटर्न करेल तयार. ते सगळं त्यांचं वेगळं पूर्ण एक्झामचा त्यांनी
रिक्रुटमेंटच वेगळा बदलून टाकतील, ज्यासाठी तुम्हाला त्या लेवलचा अभ्यास करावा लागेल. सध्या TCSचे क्वेश्चन पेपर जुने असतात, ते तुम्ही फॉलो करून त्यांचा पॅटर्ननुसार इझिली त्यामध्ये लागू शकता. तर त्यासाठी तुम्हाला ही कोचिंग खूप उत्तम असणार आहे. जर जॉईन करायचं असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी सक्सेस करिअर अकॅडमी अवेलेबल आहे. प्ले स्टोअरवर जावा. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाकायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा लोगो येऊन जाईल. हे लोगो आल्यानंतर डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही बॅच वगैरे घ्यायची आहे, कोर्स घ्यायचा आहे, ज्यामध्ये CHUचा पण कोर्स अवेलेबल आहे, DMERचा पण आहे, तर तुम्ही लावून घेऊ शकता आणि तुमच्या परीक्षेचा तयारी जी आहे चांगली करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा, यामध्ये आपण काय पाहत होतो की RRBचे जे बोर्ड आहे त्यामध्ये 2026चं पॅरामेडिकलचं जे आहे डेट रिलीज झालेले, तर असं या ठिकाणी हे पत्र आहे, ऑफिशियल पत्र आहे, तारीख वगैरे आहे. या ठिकाणी काय सांगितलं आहे पॉईंट, इट हॅज बीन डिसाइडेड विथ द अप्रुव्हल ऑफ कॉम्पिटंट ऑथॉरिटी टू फॉलो द ॲन्युअल कॅलेंडर फॉर द इयर ऑफ 2026 फॉर द रिक्रुटमेंट ऑफ अंडरटेकन बाय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB झोनल रेल्वेज अँड प्रोडक्शन युनिट्स शुड बी असेस देअर वॅकन्सीज. या ठिकाणी पहा काय सांगितलं आहे, प्रोडक्शन आणि जे झोनल रेल्वे आहे त्यामध्ये RRBचे वॅकन्सी जेवढी काही आहेत तर ते वॅकन्सी तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे आहे तर ते आकडे किती येतं काढून घ्यायचे येतं आणि त्यानुसार तुम्हाला ही भरती करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पहा या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी पहा जानेवारी ते मार्चमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटनुसार हे जे जानेवारी-मार्चमध्ये जे आहे तर असिस्टंट लोको पायलटची भरती असेल, ज्यामध्ये 30/6/2027मध्ये या ठिकाणी वॅकन्सीज असेसमेंट अप टू. आता या ठिकाणी 2027मध्ये जेवढे काही पर्यंत रिटायरमेंट होतील त्यांचा आकडा काढून या ठिकाणी हे दिलेला आहे. ठीक आहे. तर त्यानंतर पहा असेसमेंट ऑफ वॅकन्सीज ऑन ओरिम्स, त्यानंतर इंडिकेटिंग या ठिकाणी आयडेंटिंग वॅकन्सीज ऑन ओरिम्स आफ्टर अप्रुव्हल. ठीक आहे. यानंतर प्रपोजल फॉर ड्राफ्ट CENE फेब्रुवारी 2026. ठीक आहे. जानेवारी या ठिकाणी अप्रुव्हल झाले, फेब्रुवारी त्या ठिकाणी ड्राफ्ट. तर पहा मोस्टली लक्षात असू द्या, ही जी भरती आहे जानेवारी ते मार्चमध्ये असिस्टंट लोको पायलटची येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे एप्रिल ते जूनमध्ये आहे असणार आहे, ज्यामध्ये टेक्निशियन्स आणि सेक्शन कंट्रोलर या ठिकाणी याची भरती असणार. यामध्ये पहा वॅकन्सीज किती आहे तर हे सांगण्यात आलेलं नाही आहे. यामध्ये फक्त एवढं सांगण्यात आलेलं आहे की या मंथमध्ये या तारखेला या पदाची भरती होऊ शकते, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं जे आहे, यामध्ये पहा जुलै आणि सप्टेंबरमध्ये जे पदे भरली जातील, ज्यामध्ये असणारे ज्युनियर इंजिनियर्स असेल डेपोट मटेरियलमध्ये, त्यानंतर सुप्रिटेंडंट केमिक असेल मेटा अलर्जिकल असिस्टंटमध्ये. त्यानंतर पहा महत्त्वाचं या ठिकाणी आलेलं आहे जुलै ते सप्टेंबरच्या पिरियडमध्ये जे की आपल्या फील्डमधलं असणार आहे पॅरामेडिकल कॅटेगरीज. पहा या ठिकाणी पाहून घेऊ शकता, वाटलं तर स्क्रीनशॉट मारून घ्या. पॅरामेडिकल कॅटेगरीज जे आहे हे जुलै ते सप्टेंबरमध्ये येणार आहे, तर हे डिसेंबर आहे. पुढे तुम्हाला आणखीन वेळ बराच आहे अभ्यास करण्यासाठी. कन्सिस्टंट राहून व्यवस्थित अभ्यास केला तर ही पोस्ट तुम्ही क्रॅक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. खूप बेस्ट पोस्ट आहे. RRBमध्ये नर्सिंगमध्ये जर सगळ्यात चांगली कोणती पोस्ट असेल तर माझ्या ओपिनियनमध्ये जर पाहायला लागलं तर तुम्हाला सांगतो मी, फर्स्ट ही नर्सिंगची जे आहे ते RRBचीच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप चांगली जॉब आहे, सिक्युअर जॉब आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. यामध्ये पहा काय सांगितलं आहे तुम्हाला, 30/9/2027पर्यंत जेवढे काही पदं वॅकंट होतील तेवढे पदं या ठिकाणी भरले जाणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये मे-जून 2026, जून-जुलै, त्यानंतर जुलैच्या 26पर्यंत या ठिकाणी ड्राफ्ट आणि अप्रुव्हल भेटून जाईल. त्यानंतर ही भरती लागलीच प्रोसेस सुरू होऊन जाईल.